सचिन आहेर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर सर काय सांगाल, ऑपरेशन टायगर झालेलं आहे, 6 खासदार येणे काय ते काय असते राजकारणात अशा गोष्टी करणारे जे लोक असतात ते संकुचित विचारांनी करत असतात। मला वाटतं लॉंग टर्म मध्ये लोक बघतायत काय चाललंय। खरं तर संजय दिना पाटलांची जबाबदारी आपल्यावर होते, शेवटपर्यंत ते आपल्या संपर्कात होते, काय संपर्क झाला होता, काय बोलणं झालं? नो कमेंट्स असं काहीच झालेलं नाही। म्हणजे ते काय संजय आणि मी एकत्र आम्ही राजकारणाला सुरुवात केलेली आहे। माझी खात्री आहे की त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते विचार करतील, फेरविचार करतील। पण राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, जोपर्यंत माझा त्यांचा आता जे संपर्क त्यावेळी होता तो आता या विषयावरती नाहीये, ज्यावेळी होईल तेव्हा बघू। खरं तर उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर जबाबदारी दिली होती? नाही, असं नाहीये। जबाबदारी सर्व पक्षातले सर्व प्रमुखांची वेगवेगळ्या पद्धतीने होती, असं काही स्पेसिफिक कुठचं काय अजूनही आपली ते चर्चा सुरू आहे संजय दिना पाटलांसोबत? नाही फोनच नाही। नक्कीच। खरं तर आपण जर बघितलं तर संजय दिना पाटील हे अजूनही संपर्कात आहेत, ते असं कोणताही निर्णय घेणार नाही असं सचिन आहेर बोलत आहे। कॅमेरामॅन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।